नाट्यगृहाबाबत आमदार आशुतोष काळे यांनी आंदोलकांची भेट घेत दिले नगरपालिका प्रशासनाला हे निर्देश। कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह उभारले जाणार आहे। त्या जागेचा करार शासनाकडे प्रलंबित आहे। त्यामुळे यदाकदाचित नाट्यगृहाची जागा जरी बदलावी लागली तरी चालेल, पण ज्या ठिकाणी नाट्यगृह होणार त्या नाट्यगृहाचे नाव बदलता कामा नये असे स्पष्ट निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण, नाट्यगृह आणि समाज मंदिर उभारणी आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या। यावेळी ते म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण कधी आणि कशा पद्धतीने करायचे याचा निर्णय संपूर्ण समाज बांधवांनी एकत्रित बसून घ्यावा। लोकार्पण कार्यक्रम कधी घ्यायचा व कसा घ्यायचा याची रूपरेषा सांगा। सर्वानुमते होणारा हा निर्णय नगरपालिका प्रशासनाला कळवा। त्याप्रमाणे समाज बांधवांच्या मागणीप्रमाणेच नगरपालिका प्रशासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याची अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली। तसेच कोपरगाव शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे। सद्यस्थितीत ज्या जागेवर हे नाट्यगृह उभारण्याचे नियोजन करण्यात आहे त्या जागेच्या कराराची कायदेशीर प्रक्रिया सध्या शासनाकडे प्रलंबित आहे। शासनाकडून ही करार प्रक्रिया पूर्ण होताच नाट्यगृहाचे काम युद्ध पातळीवर सुरू केले जाईल। त्याबाबत माझा पाठपुरावा सुरू असून मुख्याधिकाऱ्यांना पण पाठपुरावा करण्यास सांगितले आहे। त्याबाबत समाज बांधवांनी देखील पालिकेकडे पाठपुरावा करावा। ज्या ठिकाणी नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी नाट्यगृह बांधा, परंतु नाट्यगृहाच्या नावात कोणताही बदल न करता या नाट्यगृहाला साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेच नाव राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या समक्ष कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकट यांना दिले आहे। तसेच समाज बांधवांनी समाज मंदिरासाठी जी जागा अपेक्षित धरली आहे त्या जागेबाबत मुख्याधिकारी माहिती घेऊन निश्चितपणे कार्यवाही करतील असे सांगितले। यावेळी नितीन साबळे, अर्जुन मरसाळे, फकीरा चंदनशिव, अनिल पगारे, रवींद्र डोलारे, शरद त्रिभुवन, अनिल मरसाळे, रंगनाथ मरसाळे, तेजस साबळे, नितीन ताकवले, साई आवारे, संतोष मरसाळे, सिद्धेश खडांगळे, दीपक मरसाळे, ज्ञानेश्वर घोडेस्वार, किरण गायकवाड, सचिन अहिरे, विजय मरसाळे, पप्पू उगले, योगेश उशीर, साई चंदनशिव, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप कपिले, राहुल शिरसाट, वाल्मिक लहिरे, हाजी महमूद सय्यद, विजय त्रिभुवन, रमेश गवळी, नितीश बोरुडे, सिद्धार्थ शेळगे, कोपरगाव नगरपालिका अधिकारी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। पण जिथं कुठं तुम्ही नाट्यगृह कराल त्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असंच असलं पाहिजे। नाही तर तुम्ही जागा बदलली का नाव बदलायचं काही उद्योग नका करू। ते कुठेही करा तुम्ही, पण नाव बदल करू नका। सकल मातंग समाजाच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाचं लोकार्पण तसेच नाट्यगृह आणि समाज मंदिरासाठी त्यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे। स्मारकाचं लोकार्पण हे करण्यासाठी त्याच्या अगोदर पण समाजाला मी विनंती केलेली होती की आपण एकत्रित बसून कशा प्रकारचा कार्यक्रम कधी घ्यायचा आहे हे आपण सुचवावं। त्या पद्धतीने नगरपालिका त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करेल। राहिला विषय नाट्यगृहाचा, त्या ठिकाणी जी काही जमीन आहे त्याचं करार हे शासनाकडे प्रलंबित आहे। त्याला निधी जवळजवळ 5 कोटी त्याला मंजूर आहे। त्या जमिनीचा विषय शासनाकडनं भाडे कराराचा झाला का ते काम निश्चितपणाने करता येईल। समाज मंदिरासाठी जी जागा त्यांनी अपेक्षित धरलेली आहे त्या जागेचा जो काही विषय आहे CO साहेब त्या ठिकाणी माहिती घेऊन त्याच्यावरही कारवाई करतील। तर त्या पद्धतीची विनंती त्यांना केलेली आहे। समाजाचा विषय त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे जायचं आहे आणि कार्यक्रम कसा घडवून आणायचा आहे हे यासाठी त्यांनी एकत्रित बसावं, त्यांनी निर्णय घ्यावा आणि नगरपालिकेला CO साहेबांना त्यांनी द्यावं। त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल एवढं या ठिकाणी त्यांना विनंती केलेली। उपोषण करण्यासाठी ते बसलेले सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे का आपण आपलं उपोषण मागे घ्यावं